कन्या राशी 21 ते 27 एप्रिल 2025 एप्रिल महिन्याचा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल याची उत्सुकता तुम्हाला असेल। व्यवसाय, करिअर, आर्थिक बाबतीत, कौटुंबिक बाबतीत आणि प्रेम जीवनामध्ये हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल हे सविस्तरपणे आज आपण जाणून घेऊयात। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ध्यान, शिस्त आणि व्यावहारिकतेशी संबंधित असेल। तुमची विश्लेषणात्मक क्षमता आणि शहाणपण तुम्हाला या आठवड्यात अनेक आव्हानात्मक परिस्थितीतून यशस्वीरित्या बाहेर पडण्यास मदत करू शकते। ग्रहांची स्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि स्थिरता प्रदान करत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्यास सक्षम व्हाल। कन्या राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची उत्पादकता आणि एकाग्रतेचे कौतुक केले जाईल। तुमच्या कल्पना आणि सूचना गांभीर्याने घेतल्या जातील। या आठवड्यात तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात पदोन्नती किंवा ओळख मिळू शकते। खाजगी नोकरी किंवा मल्टीटास्किंग क्षेत्रात असलेल्या लोकांना विशेष फायदे मिळू शकतात। व्यावसायिकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे। कन्या राशी, 21 ते 27 एप्रिल या आठवड्यात आर्थिक परिस्थितीत संतुलित आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे। तुमचे उत्पन्नाचे स्रोत मजबूत असतील, ज्यामुळे तुम्ही खर्च आणि बचत यांच्यात चांगला समतोल साधू शकाल। जर तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे। आठवड्याचा मधला भाग गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य असेल, विशेषतः मुदत ठेवी किंवा सोने चांदी यासारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये। प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता राखणे महत्त्वाचे आहे। छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद उद्भवू शकतात, परंतु जर तुम्ही संयमाने संवाद साधला तर तुमचे नाते अधिक मजबूत होईल। वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील। अविवाहित व्यक्तींसाठी ऑनलाईन किंवा मित्रांद्वारे नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, तथापि जुनाट आजार किंवा थकवा यामुळे काही समस्या उद्भवू शकतात। तुमच्या आहाराकडे आणि झोपेकडे विशेष लक्ष द्या। ध्यान आणि नियमित चालणे मानसिक शांती देईल। कन्या राशी, 21 ते 27 एप्रिलचा हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो। 21 ते 27 एप्रिल 2025च्या या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल। यासोबतच शुक्र, बुध, राहू आणि शनी मीन राशीत असतील। अशा परिस्थितीत चतुर्भागी योगासह लक्ष्मी नारायणासह मालव्य राजयोग तयार होत आहे। यासोबतच केतू कन्या राशीत आणि गुरु वृषभ राशीत असेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कन्या राशीचे भाग्य उजळू शकते। यासोबतच नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळू शकते। कन्या राशी, एप्रिलमध्ये या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीतील चंद्र वृषभ राशीतील गुरुसोबत गजकेशरी राजयोग तयार करेल। याशिवाय चतुर्ग्रही योगासह पंचग्रही लक्ष्मीनारायण मालव्य राजयोग विषकलाक्षी राजयोगही तयार होत आहेत आणि यामुळेच आठवड्याचा पहिला भाग थोडा व्यस्त असेल पण उत्पादकही असेल। कामाच्या ठिकाणी तुमचे नियोजन आणि शिस्त कौतुकास्पद ठरेल। तुम्हाला जुन्या कर्जातून किंवा थकबाकीतून मुक्तता मिळू शकेल। तुमचे आरोग्य मध्यम राहील। प्रेमाची मुले चांगली असतात। व्यवसायही चांगला आहे। आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती कलह आहे, परंतु भौतिक संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे आणि आठवड्याच्या मध्यात घरी प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण असेल। या आठवड्यात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील आणि धार्मिक शुभ कार्यक्रम होतील। अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते। जर तुम्ही एखाद्याला तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात। त्याचवेळी विद्यमान संबंध अधिक मजबूत होतील। तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते। या आठवड्यात तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करून श्री गणेश चालिसाचा पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। कन्या राशी, सगळं काही या आठवड्यात तुमच्या परम भल्यासाठी घडत आहे यावर विश्वास ठेवा। तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका मनोरंजक काळातून जात आहात। मीन आणि वृषभ राशीचे संयोजन तुमच्या प्रेमजीवनात एक नवीन अध्याय आणते। तुमच्या अस्तित्वातील नातेसंबंधात प्रगती करून किंवा तुम्ही जगात प्रवास करत असताना एखाद्या नवीन व्यक्तीच्या दैवी भेटीद्वारे शुक्र राशीच्या मीन राशीतून जात असताना तुम्ही कर्माच्या शेवटातून गेला आहात, परंतु आता तुम्ही दुसऱ्या बाजूला उदयास येत आहात आणि तुमच्यासाठी हे सर्व एका सुंदर नवीन सुरुवातीबद्दल आहे।
रविवार 27 एप्रिल रोजी तुमच्या नशीब, विस्तार आणि साहसाच्या घरात उगवेल. हे नवीन सुरुवातीचे ठिकाण देखील आहे जे तुमच्या राशीच्या वाढीच्या ऊर्जेला वाढवेल. यावेळी तुम्हाला काय सुरुवात करायची आहे यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रेमजीवनात असो किंवा स्वतःसाठी असो. प्रवास, संपत्ती आणि आत्म्याशी असलेल्या तुमच्या नात्याबद्दलच्या हेतूंसह काम करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा जांभळा आहे. भाग्यशाली अंक 4 असेल. भाग्यशाली दिवस रविवार आहे आणि आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी. जर तुमची कोणती कोर्टात केस असेल तर तुम्ही ती जिंकाल. जर तुम्ही कोणत्याही निकालाची वाट पाहत असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. एकंदरीत कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.